कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विभागीय स्पर्धा परीक्षेतून केंद्रप्रमुख या पदाची साधारणपणे 85 पदे भरणं अपेक्षित होतं. आणि ह्या संदर्भातली जी परीक्षा होती ती फेब्रुवारीमध्ये झाली. निकाल हा मार्चमध्ये लागला आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळं थोडे दिवस ही प्रक्रिया मध्यंतरी लांबली गेली. पण 26 मे रोजी सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भामध्ये निकाल दिल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाचे अवर सचिव आणि त्याचबरोबर संचालक साहेब यांनी 4 व 5 जूनला या संदर्भामधली भरती पूर्ण करण्यासंदर्भामध्ये मार्गदर्शन दिलं आणि पुढील 10 दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करावी असं सर्व महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेना सांगितलं. त्या अनुषंगानं साधारणपणे 33 जिल्ह्यांच्या मध्ये ही भरती प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झालेली आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यामध्येच अद्याप आदेश दिलेले नाही आहेत. या संदर्भातली जी प्रक्रिया होती समुपदेशनाची ती 29 जून रोजी झाली आणि आज 27 जुलै म्हणजे साधारणपणे 28-29 दिवस झालेले आहेत. पण अद्याप प्रशासनानं या स्पर्धा परीक्षेतील केंद्रप्रमुखांचे आदेश जारी केलेले नाही आहेत. सांगायचा मुद्दा काय आहे की थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब या ठिकाणी आले. त्याचबरोबर आमच्या शिक्षण विभागाच्या प्रमुख माननीय शिक्षणाधिकारी शंडकर मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्यांनी सरळ या ठिकाणी संचालक साहेबांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आणि या आदेशांच्या बाबत विचारणा केली आणि संचालकांनी सुद्धा तिकडून फोनवर स्पष्टपणे सांगितलं की स्पर्धा परीक्षेतून जी लोक यशस्वी झालेली आहेत त्यांचे आदेश देण्यामध्ये कोणतीच अडचण नाही आणि या संदर्भामधले आदेश तातडीनं द्या. अशा प्रकारचा जो काही भ्रम होता, गैरसमज होता तो सुद्धा दूर केलेला आहे आणि त्या अनुषंगानं आता लवकरात लवकर जिल्हा प्रशासनानं या संदर्भाची या सर्व बाबींची दखल घेऊन आमचे नियुक्ती आदेश तातडीने द्यावेत अशी आम्ही सर्वजण 83 या ठिकाणी केंद्रप्रमुख नवनिर्वाचित केंद्रप्रमुख आहेत त्यांच्या वतीनं आम्ही प्रशासनाला विनंती करत आहोत. खरं तर परकमध्ये राज्यात देशात किंबहुना कोल्हापूर जिल्हा हा पहिला आलेला आहे. त्याचबरोबर PGI इंडेक्समध्ये सुद्धा हा जिल्हा राज्यात देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्याचबरोबर शिष्यवृत्तीचं जर काम बघितलं तर ते तर संपूर्ण राज्यामध्ये कित्येक वर्षापासून ते अव्वल दर्जाचं झालेलं आहे. म्हणजे सर्व प्रकारचं तन मन धन अर्पून कोल्हापूर जिल्ह्याची शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून सारे शिक्षक खूप चांगल्या प्रकारचं योगदान देत आहेत. पण शिक्षकांची कामं करताना थोड्याशा प्रशासनानं ज्या काही आता या विलंब झालेल्या आहेत, त्रुटी निघालेल्या आहेत त्या लवकरात लवकर हा विलंब दूर करावा आणि आता आमचा अधिक संयमाचा अंत न पाहता तातडीनं हे आदेश निर्गमित करावेत आणि आम्हाला जे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये केंद्रप्रमुख पदाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या समर्थपणे पेलण्यास आम्ही सारेजण सज्ज आहोत आणि लवकरात लवकर आदेश निर्गमित करावेत अशी आम्ही सर्वजण प्रशासनाला विनंती करत आहोत.